आज आपण जात आहोत दगडी चाळीच्या आई माऊली आणि खेतवाडीची आई यांचं आगमन आहे आज। हे बघा मित्रांनो, खेतवाडीची आई, दगडी चाळीच्या आई माऊली। सो हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल। आज आपण जात आहोत दगडी चाळीच्या आई माऊलीचा आणि खेतवाडीच्या आईचं आगमन बघण्यासाठी। तर चला, अरुण गवळी यांचे देवी आज आगमन आहे। आज आहे 21 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 7 वाजता आज आगमन आहे। तर तिकडे आपण जात आहोत। तर चला, व्हिडिओमध्ये शॉर्ट करून मी तुम्हाला सगळं आगमन दाखवतो। आता आपण परेल स्टेशनला, मी पहिलं परेल वर्कशॉपला लाईव्ह करणार आहे आगमन किती आहेत तेवढे बाकी, आणि नंतर डॅडीच्या देवीला जाणार आहे। तर चला, व्हिडिओमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील आपल्या चॅनलवर। तर चला, बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। चलो, बघा मित्रांनो, खरोखरची बैलगाडी आहे, त्याच्यावर आई बसली आहे देवी। बघा इकडं पण एक दुसरी एक आहे। पावसामुळे झाकले सगळे पन्नीने। बघा मित्रांनो, डॅडीच्या देवीचं पथक म्हणजे दगडी चाळीच्या देवीचं पथक हे पाहू शकता। चला, आता आपण वर्कशॉपच्या समोर जातोय। हे बघा मित्रांनो, हे सगळे वर्कशॉप आहेत। डॅडीची देवी आता कुठून निघते काय माहीत। एकतर इथून निघल, नाही तर तिथून, नाही तर पुढे एक वर्कशॉप आहे तिथून निघल। बघू आता कुठून निघतंय। हे बघा मित्रांनो, तयारी चालू आहे। सोनं बिनं चढवत आहे, सगळं चढवत आहे। हीच आहे आपल्या दगडी चाळीची देवी, दगडी चाळीच्या आई भवानी। पाहू शकता फर्स्ट लुक वर्कशॉपमध्ये आता निघणार आहे काही वेळातच। सगळं गोल्ड चढवत आहे, सगळं गोल्ड वाटते, ओरिजिनल असेल काही असेल। हा वर्कशॉप आहे बघा। पाहू शकता मित्रांनो, किती छान आणि किती सुंदर लुक आहे देवीच्या आपल्या दगडी चाळीच्या आई माऊलीचं। खूप म्हणजे खूप सुंदर असं रूप दिसत आहे तुम्हाला या वर्षीचं 2022चं। हे वर्ष त्यांचं 75वं वर्ष आहे। 75 इयर झाले पूर्ण यांना। दगडी चाळीच्या आई माऊलीला 75 वर्ष पूर्ण झालेत मित्रांनो। पाहू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर लुक आहे। ही छोटी देवी आहे आणि ती मोठी आहे। पाहू शकता, सगळ्यांना सोनं नाणं चढवलेलं आहे। पाहू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर। चला, आता काही वेळातच हे बघा मित्रांनो, खेतवाडीची आई आणि खेतवाडीच्या 12व्या गल्लीमध्ये बसते ही देवी। सेम टू सेम कशी बनवली माहिती आहे का? परळचा महाराजा माहिती आहे का? तशीच बनवली आहे, बरोबर एकाच पायावर उभा। जसा परळचा महाराजा एका पायावर उभा होता ना, तशीच खेतवाडीची आई ही एकाच पायावर उभा आहे मित्रांनो। खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आणि बनवलेली आहे, आणि याचा कलाकार देखील तेच आहे, अरुण दत्ते दादा। खूप म्हणजे खूप अप्रतिम मूर्ती बनवलेली आहे। पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय मी।
बघितलं का मित्रांनो, किती सुंदर रूप आहे आपल्या खेतवाडीच्या आईचं, म्हणजेच खेतवाडीच्या 12व्या गल्लीतील खेतवाडीची आई. किती म्हणजे किती सुंदर रूप आहे आणि एका पायावर उभा आहे मित्रांनो. पाहू शकतात कसे बनवले असेल. जसे गणपती बाप्पा बनवले होते परळचा महाराजा, तसेच खेतवाडीची आई देखील उभारलेली आहे. पाहू शकता मित्रांनो, ही परेल वर्कशॉपमधनं आलेले आहे आणि आता फिरून जाणार, मग खेतवाडीला जाणार आहे. पाहू शकता मित्रांनो, देवी जात आहे. मी तुम्हाला जाईपर्यंत दाखवतोय कशी जात आहे, कशी येत आहे, काय पाहू शकता. मित्रांनो, देवी निघालेली आहे. हे बघा मित्रांनो, आपण ज्या देवीची आतुरतेने वाट पाहत होतो ती देवी शेवटी फायनली निघालेली आहे, म्हणजेच दगडी चाळीची आई माऊली. खूप म्हणजे खूप सुंदर. बोला, दगडी चाळीच्या आई माऊलीचा विजय असो. खूप म्हणजे खूप छान. बघा आता मिरवणूक तुम्हाला मी सगळे दाखवतो होता व्हिडिओमध्ये, शेवट पण राहा. लेझिम पण खेळतात, ढोल ताशा आहे, नाशिक ढोल आहे, रोटो आहे, बँजो आहे, सगळे मित्रांनो. परत जे लेडीची पत्नी म्हणजे त्यांना ताई म्हणलं जातं तिथं, त्याही लेझिम किती छान खेळतात तेही मी तुम्हाला दाखवतो. तर चला, आणि देवीचं किती छान रूप आहे तेही पाहून घ्या एकदा. खूप म्हणजे खूप सुंदर. चला आता मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. चलो.
अरुण गवळी उर्फ डॅडी यांची पत्नी म्हणजे ताई बघा किती छान लेझिम खेळतात ते पाहू शकता. चला मित्रांनो, आता आपण घरी निघतोय. व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय.